कोण होणार पंतप्रधान, अर्थात ओपिनियन पोल सध्या आपण बघतोय. लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि त्याआधीचा हा ओपिनियन पोल झी मीडिया आणि मॅट्रिक्सने केलेला हा ओपिनियन पोल आहे. आणि राज्यातल्या महायुती सरकारसाठी या ओपिनियन पोलमधनं एक मोठी दिलासादायक बातमी समोर येताना पाहायला मिळाली आहे. एकीकडे महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची महायुतीच बाजी मारण्याची शक्यता आहे. झी मीडिया मॅट्रिक्सनं लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या ओपिनियन पोलमधून शिंदे, फडणवीस, अजित पवारांसाठी खुशखबर समोर आली. राज्यात महायुतीला 48 पैकी 45 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या महाविकास आघाडीला केवळ 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मवियासमोर महायुतीचं मोठं आव्हान उभं राहणार आहे. दुसरीकडे देशातही पुन्हा एकदा मोदी सरकारच येणार असल्याचा अंदाज या ओपिनियन पोलमधनं सध्या तरी समोर येताना पाहायला मिळतोय. एक नजर झी मीडिया मॅट्रिक्सचा लोकसभा निवडणूक ओपिनियन पोलवर. महाराष्ट्रातल्या एकूण जागा आहेत 48. भाजपा आघाडीला 2019 मध्ये मिळाल्या होत्या 38 जागा, 2024 मध्ये त्या 45 मिळताना पाहायला मिळतात. काँग्रेस आघाडीला 9 जागा 2019 मध्ये मिळाल्या होत्या. काँग्रेसला काहीशा जागा कमी होताना पाहायला मिळतात. केवळ 3 जागा 2024 मध्ये काँग्रेस आघाडीला मिळतील, अर्थात मवियाला मिळतील. इतर 1 2019 मध्ये आणि 2024 मध्ये 0. लोकसभा कुणाला किती जागा? एकूण जागा आहेत 543. एनडीएला मिळतील 351 जागा 2019 मध्ये मिळाल्या. 2024 मध्ये त्या 377 मिळण्याचा अंदाज आहे. इंडिया आघाडीला 90, त्या 93 मिळण्याचा अंदाज आणि इतर 102 2024 मध्ये 73. ओपिनियन पोल मधली ही आकडेवारी समोर येताना पाहायला मिळते. 377 जागा एनडीएला मिळतील. तर ओपिनियन पोल मध्ये आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्रात 45 जागा एनडीएला मिळणार आहेत आणि त्याच संदर्भात चर्चा करूयात. आता चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, तसंच भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे. तर हेही चर्चेत सहभागी झाले, त्यांच्याकडनंही जाणून घ्यायचंय. महाराष्ट्रावरती मुद्दा चर्चा करणार आहोत. एकूण जागा आहेत 48, त्यापैकी एनडीएला 45 जागा मिळण्याचा ओपिनियन पोलमध्ये पाहायला मिळत आहे. चर्चेत सुरुवातीला मी जातोय मृणालिनी मॅमकडे. मॅम, 45 जागा एनडीएला मिळतील असा ओपिनियन पोलचा अंदाज आहे. यामागचे काय फॅक्टर्स असतील? म्हणजे 2 मोठे पक्ष भाजपनं आपल्या गळाला लावलेले आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे आहेत, दुसरीकडे आता अजित पवारही त्यांच्यासोबत आलेले आहेत. त्यामुळे हा आकडा कुठेतरी 45 पर्यंत जाताना पाहायला मिळतोय. ओपिनियन पोल महाराष्ट्राबाबत जो आकडा देतोय तो खरं तर धक्कादायक आहे. गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात जे काय झालं ते कदाचित कोणत्याही राज्याच्या राजकारणात होऊ नये असं होतं. मिळालेला कौल नाकारून उद्धव ठाकरे यांनी वेगळी युती केली. ती विचारांना दिलासा देणारी नव्हती, उलटपक्षी विचारांशी दोगलेपणा करणारी होती. पण तसं करताना त्यांनी मोदी नावाच्या महाशक्तीला यशस्वीपणे आव्हान दिलं आणि वेगळं समीकरण प्रत्यक्षात आणून दाखवलं. त्यामुळे नाराज झालेल्या भारतीय जनता पक्ष नावाच्या महाशक्तीने तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 2 पक्ष फोडले. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना, उद्धव ठाकरे यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना प्रचंड मोठी सहानुभूती आहे असं आपण सातत्याने माध्यमकर्मी म्हणूनही म्हणतो आणि जनतेतलाही साधारणतः सूर त्या दिशेने संकेत देणार आहे. असं असताना एक शास्त्रशुद्ध पाहणी जर भारतीय जनता पक्ष 45 वर पोचतोय असं सांगत असेल तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे एवढंच नव्हे तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा पण माझ्या सर्व प्रयत्नांना चांगलं फळ आलंय म्हणून आनंदी होतील. आता हे होऊ शकणार असेल तर त्याची कारणं काय असतील याचा मी थोडासा अंदाज व्यक्त करते. भारतीय जनता पक्षाच्या मतदानाची टक्केवारी कमी होणार नाही असं मी गृहीत धरते. कुठेतरी फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकलं नाही याचा अन्याय काही सुज्ञ, जाणकार, सुशिक्षित लोकांच्या मनात आहे असं मी गृहीत धरून चालते. आणि भारतीय जनता पक्षाची टक्केवारी, मोदींचा प्रभाव, फडणवीसांवरचा अन्याय यामुळे तीच राहणार आहे. आणि त्या टक्केवारीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ काँग्रेसमधली 10% आणि शिवसेनेतली 10% मतं जर येऊन मिळाली तर आजचा 45चा आकडा मला पटू शकतोय. पण प्रत्यक्षात खरंच तसं होईल का
हे सांगायला भरपूर दिवस आहेत. खरं तर आपण काँग्रेस नावाच्या एका पक्षाकडे, त्या पक्षातल्या वातावरणामुळे आणि अशोक चव्हाणांसारखा माजी मुख्यमंत्री निघून जातोय म्हणून दुर्लक्ष करतोय, लक्ष देत नाहीये. पण 40 आमदार असलेला काँग्रेस पक्ष हा जर एक वेगळा पर्याय म्हणून या सगळ्या रणधुमाळीत जनतेने आपलासा स्वीकारला तर निकाल वेगळे लागू शकतील. काँग्रेसची मतं आणि या पक्षांची राहिलेली 10% मतं. पण तसं होताना आजच्या पाहणीत दिसत नाही. पण हा निकाल, हा कल मी अगदी सामान्य एवढ्यासाठी करत नाही, कारण मी पुन्हा पुन्हा सांगते, राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेनंतर या देशातलं वातावरण बऱ्यापैकी बदललेलं आहे. महाराष्ट्र हा दक्षिण आणि उत्तरेतला मधला प्रांत आहे. या प्रांतामध्ये दोन्हीकडच्या भावना थोड्याफार प्रमाणात प्रतिबिंबित होतात. अशा वेळेला जर उत्तरेकडचं वातावरण इथे येत असेल आणि गेल्या काही शतकांचा अपमान असलेली खूण दूर होऊन तिथे राम मंदिर बांधलं गेलं ही उत्तम घटना आहे असं वाटत असेल तर लाभार्थी, त्यांना मिळणारे फायदे, 2 नवीन अर्धे मिळून आलेले पक्ष, अजितदादांसारखा एक प्रशासक, असं सगळं मिळून भारतीय जनता पक्ष 45 पर्यंत जाऊ शकेल. पण जर तो खरंच 45 पर्यंत जाऊ शकत असेल महाराष्ट्रात, तर मला असं वाटतं की एनडीएला, मी भाजपला म्हणत नाही, 370 जागा भारतात मिळूही शकते. अगदी तुम्ही म्हणताय की फडणवीसांना मुख्यमंत्री पद मिळालं नाही किंवा त्यांना अन्याय झाला, म्हणजे त्यांच्यावर ठाकरेंनी त्यावेळेस शब्द फिरवला, असं त्या भावनेतून लोक भाजपला मतदान करतील. केशवजी, असं तुम्हाला वाटतं की त्याच भावनेतून लोक मतदान करतील? एक आहे की देवेंद्रजी अन्याय झाला ही एक सार्वत्रिक भावना आहे, त्याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही. ज्यावेळी 19 साली उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला, त्यावेळच्या शिवसेनेला जे लोकांनी निवडून दिलं होतं, मतदान केलं होतं, ते लाथाडून विश्वासघात करत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले. त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये एक विश्वासघाताची भावना सगळी होती आणि देवेंद्रजींबद्दल सहानुभूती होती, कारण त्यांचा 5 वर्षाचा यशस्वी कार्यकाळ जनतेने पाहिला होता. पण त्याचबरोबर ह्या सगळ्या मुद्द्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घेतला पाहिजे. ताईने आता एक मुद्दा मांडला की 10% ते असं गृहीत धरतात की 10% मतं दोघांची कधी इकडे गेली किंवा इकडे गेली, असं आता मांडणी केली. पण मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, माझ्याकडे आता सगळी ती आकडेवारी आपण कधी त्यांच्याकडे असेल ह्याच्यामध्ये, की राष्ट्रवादी किंवा शिवसेना हे 16 ते 18% वर कधी लोकसभेला कधी गेले नाही. युतीमध्ये होते, आघाड्यांमध्ये होते, पण 16-18% मतं त्यांना मिळत होती. आणि त्याचे ती 18% शेवटी मतांचा स्विंग झाला, अगदी असं गृहीत धरला. पण ती जाणार कुठून, आणणार कुठून, एका टप्प्याच्या पलीकडे तर जाऊ शकत नाही. आणि मुळामध्ये ती मतं आम्हाला द्यायला सांगण्यासारखं महाविकास आघाडीकडे नेमकं काय, हा त्याचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या रूपाने आम्ही अनेक विकासाची कामे घेऊन जातोय, एक राम मंदिराचा मुद्दा तर आलाच, तो मुद्दा आहे, पण त्याबरोबर अनेक विकासाची कामं, लाभार्थ्यांचे हे जे लोकांना आम्ही घेऊन जातोय, 100 गोष्टी आम्ही लोकांसमोर घेऊन जातो. त्यावेळी आता जी काही इंडिया आघाडी, जी काही 35-40 पक्षात काय जे आहेत त्या आहेत, त्या सगळ्या पक्षांकडे सांगण्यासारखं देशाच्या विकासासाठी लोकांकडे आता काहीही नाही. केवळ मोदीजी नको, बरोबर, या एका मुद्द्यावरती हे कुठेतरी एकत्र आलेले पक्ष आहेत आणि हे जनता जाणते. आणि त्यामुळे उलट 45 सर्वे, ताईंना आश्चर्य वाटलं की त्याच्यामध्ये, पण मुळामध्ये आमचं त्यातलं असं आकलन आहे की ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा पुन्हा सुरू झाली आहे. मी मगाशी सुरुवातीला ज्यावेळी पहिल्यांदा सर्वे आला त्यावेळी मी हे म्हणालो होतो की 45 नाही तर आम्ही 48 जागा जिंकू, अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात आहे. निकालाच्या दिवशी आपण पुन्हा भेटणारच आहोत, त्यावेळी पुन्हा आपण चर्चा नक्कीच करू. बिलकुल. तुम्ही जेव्हा म्हणालात की फडणवीसांवर अन्याय झाला अशी लोकांची भावना आहे, तेव्हा सचिन सावंत तुम्ही हसलात, स्मित हास्य दिलं. काय या हसण्यामागचं कारण होतं, किंवा तुम्हाला काय वाटतं की खरंच लोकांना असं वाटतंय की अन्याय झालाय करून? ताईंचं बोलणं जे होतं ते एक दुसऱ्या अँगलनं होतं. केशवरावांनी म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला. फडणवीस साहेबांवरती अन्याय झाला, बरोबर आहे, खरोखर आहे, त्याच्यात काही शंका नाही. पण तो 2022ला झालेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचं उपमुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं, हे ज्या पद्धतीने त्यांचं डिमोशन करण्यात आलं, कर्तृत्ववान व्यक्तीला त्यांचं कर्तृत्व आकुंचित करण्याचा प्रयत्न झाला, तो निश्चित झालाय. आम्हालाही त्याचं दुःख आहे, कारण तो केलेला आहे भारतीय जनता पक्षानंच आणि त्यांच्या नेतृत्वानं. त्यामुळे त्यांचा जो चेहरा त्यावेळेचा होता तो आजही तितका प्रफुल्लित दिसत नाही. हे आम्ही म्हणजे काय सांगण्याची आवश्यकता नाही. आता राहता याला या 45 वगैरे 48 व्हेरी गुड, मला काय म्हणणं नाही, शाबासी देऊया आपण. दिल बहनाले के लिए गालिब ये ख्याल बहुत अच्छा होता है. त्यामुळे ह्या पद्धतीनं त्यांनी स्वतःचे गोडवे गावेत, काही हरकत नाही. वस्तुस्थिती जी आहे
की या 2 वर्षामध्ये जे महाराष्ट्राचं राजकारण खाली गेलं, त्याचा दर्जा खाली गेला, त्याचं उत्तरदायित्व कोणाकडे जातंय हे जनतेला माहिती आहे. आणि हा सगळा जो काही त्याचा आलेख आहे तो समोर जाताना 45 हा आकडा जर ते बढत असतील तर मला असं वाटतं बावनकुळे साहेबांना झोप येण्यासाठी किंवा फडणवीस साहेबांना निवांत निद्रा येण्यासाठी त्या पद्धतीचं एक चित्र तयार झालेलं असावं, काय हरकत नाही. परंतु वस्तुस्थिती जनतेची जी आहे ती याच्या उलट आहे आणि जनता वाट बघते निवडणुका कधी येत आहेत. हे 2 वर्ष महानगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थेची देखील निवडणूक आणून देत नाहीत. आता आमची अपेक्षा आहे की निवडणूक येवा, आणू द्या आणि मग कळेल दूध पाणी. त्या निवडणुकांमध्ये सर माझा प्रश्न दिनेश सर तुम्हाला आहे की आपण बघितलं मॅडम म्हणाल्या, केशव सर म्हणाले की फडणवीसांवर अन्याय झाला आणि सचिन सावंत म्हणाले की 2022ला झाला, बरोबर. तुम्हाला वाटतं का की या अन्यायाच्या भावनेतूनच लोक भाजपला भरभरून मतदान करतील? कारण जो ओपिनियन पोलचे आकडे बघितले हे त्यांच्यावर झालेल्या अन्यायावरून आहेत की मोदींना लोक फेवर करून मतदान करतील? माझं मत आणखीन वेगळं आहे. फडणवीसांवर अन्याय झाला हे ताई म्हणाल्या हे मला मान्य आहे. केशवरावांनी ते मान्य केलेलं आहे. यांनी पण म्हटलं की 2022 मध्ये झाला. माझं म्हणणं असं आहे की फडणवीसांवर अन्याय 2019 मध्ये झाला. कारण ज्यावेळी फडणवीसांच्या नेतृत्वाखालच्या युतीला महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे बहुमत आणि सत्ता स्थापनेचा कौल मिळालेला होता तेव्हा हाच धागा घेऊन मी सांगतो की तेव्हा उद्धव ठाकरेंनी जनादेश नाकारला. आणखीन अनैतिक म्हणजे असंविधानिक नाही म्हणता येणार पण अनैतिक युती केली. आणखीन तेव्हा हा पहिल्यांदा अन्याय फडणवीसांवर झाला. कारण त्यावेळी आता ती चर्चा आपल्याला करण्यात अर्थ नाहीये, आपल्याला माहिती नाहीये की त्या बंद दाराआड काय झालं. त्या भावनेतून लोक मतदान करतील. हा, तर ही भावना जी आहे ती 19 सालापासूनची आहे. तेच मी पुढे सांगतोय की फडणवीसांवरती अन्याय झाल्याची भावना 2019 पासूनची आहे आणि हा अन्याय कुणी केला हे लोकांना आता माहिती आहे. म्हणजे हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2019ची जी युती झाली, आणखीन फडणवीसांनी स्वतः सुद्धा म्हटलं की हा विश्वासघात आहे. आणखीन पाठीत खंजीर खुपसणं वगैरे इतक्या स्पष्ट शब्दांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्यावरती आरोप केलेले होते. त्यामुळं हे लोकांच्या मनामध्ये असं असू शकतं की या अन्यायाचं परिमार्जन आता करायची पुन्हा एक संधी असू शकते. त्यामुळे सहानुभूती फडणवीसांना ह्या मुद्द्यावरती मिळेलच अशी माझी कल्पना आहे. बिलकुल. सचिन सावंत अगदी थोडक्यात ब्रेकची वेळ झाली. पहिली गोष्ट अनैतिक वगैरे युतीच्या संदर्भामध्ये बोलतायत आणि भारतीय जनता पक्षाने नैतिकतेचे परिमाण फार मी भारतीय जनता पक्षाचं म्हणून नाही बोलतोय. मी नाही म्हणतोय, ऐक ना, मी बोलतोय नैतिकतेचे परिमाण दिलेले आहेत. त्यामुळे जनतेने पाहिलेलेच नाहीयेत. म्हणजे गेले 10 वर्ष डोळे बंद करून झापडं लावून बसलेली आहे जनता. हे काही चित्र आपल्याला पाहतोय आपण. आणि दुसरीकडे 2019ला फडणवीसांवर अन्याय केला वगैरे अशा पद्धतीचं म्हणतायत. आता फडणवीस हे आणि भारतीय जनता पक्ष हे एकच आहेत का? म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्ता बाहेर ठेवण्यासाठी जेव्हा झालं तेव्हा फडणवीसांवर अन्याय कुठे झाला हा प्रश्न दुसरा आहे. म्हणजे फडणवीसांचं भवितव्य आणि भारतीय जनता पक्षाचं भवितव्य एक केलं जाते का? दुसरी गोष्ट, आता फडणवीसांच्या बाजूला निकाल देणे मग मोदी कुठे गेले? मोदींच्या नावावरतीच आता लढतात ना. म्हणजे हे काय जरा वैचारिक, मला असं वाटतं कन्फ्युजन आहे. हा प्रश्न फडणवीसांच्या अन्यायावरचा होता म्हणून अन्याय झाला असेल 2021ला झालेला आहे, त्याला डिमोशन केलं एवढं मात्र निश्चित आहे. ऍडिशन करायचे मी एकच ऍडिशन की मोदींच्या नावावरच जर निवडणूक लढली जाते तर ती इतर जे पक्ष आहेत त्यांच्यासोबतचे ते कमळावरच लढणार आहेत. असं आहे की सगळ्यात पहिली गोष्ट त्याचं उत्तर देतो मी. मुळात असं आहे की सचिनजी अत्यंत हुशारीने काहीतरी प्रश्न इकडे करायचा प्रयत्न करतात. मुळात असं आहे की 19च्या अन्यायाचा विषय निघाला म्हणून तो विषय झाला. असं आहे की या द्वैत अद्वैत आमच्याकडे संबंध नाही. देवेंद्रजी भारतीय जनता पार्टीचे आहेत, भारतीय जनता पार्टी देवेंद्रजीचे आहेत. त्यामुळे या विषयामध्ये काही वेगळं असं नाहीये. हा सगळ्यात दुसरा त्यातला मुद्दा. तिसरा मुद्दा, इतर राजकीय पक्ष जे आहेत, जे आमच्या सोबत पक्ष आहेत, ते त्यांच्या चिन्हावरती निवडणूक लढवतील. अमितजी त्याचं तिसरं उत्तर घेतलं पाहिजे. आणि चौथा मुद्दा, मगाशी मी हा खरा मुद्दा मांडला होता आणि पुन्हा तो मुद्दा मांडतो याच्यामध्ये की आपण काही दिवसापूर्वी ज्यावेळी 4 राज्यांची निवडणुका झाल्या त्यावेळी अशाच पद्धतीच्या वल्गना काँग्रेसकडनं केल्या गेल्या होत्या. जनता कंटाळली, अमुक आहे तमुक आहे, वा सगळ्या ब्ला. पण प्रत्यक्षामध्ये त्यावेळीस हे सांगितलं जात होतं की भारतीय जनता पार्टी आम्ही जिंकतो कारण लोकांचा विश्वास आम्ही घेतो आहोत. ही मोदीजी की गॅरंटी आहे, ही घोषणा सगळीकडे आपण सगळ्यांनी बघितली त्यावेळी. आणि त्यावेळी सुद्धा लोकांनी पंतप्रधान मोदीजींना निवडून दिलं होतं, हे आपण बघितलं होतं. आत्ता सुद्धा या सगळ्या विषयामध्ये आता जे चाललंय ते लोकांमधला जो प्रतिसाद आहे वेगळ्या पद्धतीचा, आज यवतमाळमध्ये माननीय मोदीजी होते, तिथल्या लोकांचा प्रतिसाद बघा, जो देशातल्या सर्वसामान्य माणसाचा प्रतिसाद आहे, जो राहुल गांधींना नाही आहे. हे दुःख असू शकतं सचिन सावंतांचं, त्याचा मला काही आक्षेप नाही.
तर त्याच्यातनं आज हा विश्वास आम्हाला येतोय की भारतीय जनता पार्टी 45 ने 48 जागा जिंकते. हा विश्वास त्यातनं येतोय आणि त्यामुळे आम्ही म्हणतोय की पुढच्या याच्यामध्ये खरं म्हणजे हा प्रश्न तुम्ही कोण होणार पंतप्रधान हा झी न्यूजच्या झी 24 तासच्या याच्यातला प्रश्न असू शकतो. जनतेच्या मनातला प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि दुसरं असं की तुम्हाला शेवटी 2 लाखाचा काहीतरी आकडा सर्वेचा आहे. 100 कोटीच्या मतदार म्हणजे 90-95 कोटी मतदार आहेत आपल्याकडे. त्या सगळ्या मतदाराच्या ह्याच्यामध्ये सुद्धा हा आकडा जरी लहान असला तरी मी असं म्हणतो की जो आकडा आहे तो सन्मान एकच वाक्य बोलेन मी एकच वाक्य फक्त एकच आहे. कसं आहे की भारतीय जनता पक्षाची 2 परिमाणं कशी असतात ते महत्वाचं आहे सांगणं की ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले तर अनैतिक युती होते. म्हणजे ताई पण बोलता बोलून भारतीय जनता परंतु कसं असतं भारतीय जनता पक्ष जे असतो ना ज्या वेळेला तो एकनाथ शिंदे बरोबर गेला तर ती नैतिक युती आहे त्यांची नैतिकतेची आहे. आणि अजित पवारांबरोबर गेला की स्ट्रॅटेजिक असते ती अनैतिक नसते. ती लक्षात आलं का त्याला स्ट्रॅटेजिक परिमाण असतं. भारतीय जनता पार्टी शिवसेना नॅचरल मित्र पक्ष आहेत. आघाड्यांचा काय नेमका निकाल लागतो हे देखील पाहूयाच आपण आणि ओपिनियन पोलचे आकडे देखील आपल्या समोर आहेत.